नमस्कार मित्रांनो, मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो माझ्या ई नोकरी संदर्भ या यूट्यूब चॅनलवरती. जॉब रिलेटेड काही पण अपडेट असली की आपण सर्वात आधी फास्ट अपडेट या यूट्यूब चॅनलवरती देत असतो. तसंच आपला टेलिग्राम चॅनल आहे. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही गेलं तर तुम्हाला टेलिग्रामची लिंक मिळून जाईल. तिथे तुम्ही जॉईन व्हा. जे काही रेग्युलर अपडेट असतात आपण छोट्या-मोठ्या त्या टेलिग्राम ग्रुपवरती टाकत असतो. तर चला आता व्हिडिओला सुरुवात करू क्षणाचा विलंब न करता. अगदी शॉर्टमध्ये व्हिडिओ कव्हर करेल मित्रांनो. तर व्हिडिओच्या थंबनेलमध्ये तुम्हाला दिसतच असेल की जिल्हा परिषदेचे जे आरोग्यसेवक 50% ची जी भरती सुरू होती त्याच्यामध्ये आधीपासूनच बराचसा गोंधळ निर्माण झालेला होता. आणि आता ज्या जिल्ह्यांच्या आता नवीन जिल्ह्यांच्या ज्या मेरिट लिस्ट येत आहेत, म्हणजेच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी ज्या लिस्ट येतात त्याच्यामध्ये फक्त फवारणी कर्मचारी वाल्यांना आधी घेण्यात येतं. म्हणजे ज्यांच्याकडे हंगामी फवारणी कर्मचारी हे सर्टिफिकेट आहे त्यांना संधी देण्यात येत आहे. तर मग याच्यावरून असा एक निष्कर्ष निघतो की मेरिटमध्ये असून पण जर तुमचं सिलेक्शन होत नसेल आणि कमी मार्क्स असून जर फवारणीवाल्यांना घेण्यात येत असेल तर आरोग्यसेवक 50% ही जी भरती आहे याच्यामध्ये आता शंका उपस्थित व्हायला लागली आहे. तर याच्या मागचं कारण पण सांगतो मी. याच्या आधी पण 1-2 व्हिडिओज बनवले होते मी, ज्याच्यामध्ये काही जिल्हे आहेत ज्याच्यामध्ये हंगामी फवारणी कर्मचारी यांना संधी देण्यात आली होती. फॉर एक्झाम्पल बीडचं झालं, त्याच्यानंतर एक जळगाव, आणखी 2-3 जिल्ह्यात ज्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की जी फवारणी कर्मचाऱ्यांची लिस्ट आहे त्यांची लिस्ट त्यांना मेरिटमध्ये टाकून कमी मार्क्स असून पण त्यांची डिवी घेण्यात आलेली होती. तर अशा प्रकारे जर होत राहिलं तर तुमचा जॉब गेला समजा मित्रांनो. जे विद्यार्थी इतके मेहनत करून 50% आरोग्यसेवकसाठी ज्यांनी फॉर्म भरलेला होता आणि जर त्यांना मेरिटमध्ये संधी देण्यात येणार नाही आणि आधी जर हंगामी फवारणी कर्मचारी यांना कमी मार्क्स असून पण घेण्यात येत असेल तर मग ही संपूर्ण भरती मी तुम्हाला तेच म्हणत होतो की फक्त ही जी आता 50% ची भरती आहे ही मेरिटनुसार होणार नाही आणि हंगामी फवारणी कर्मचाऱ्यांना संधी देण्यात येईल. तर त्या संदर्भात मी तुम्हाला आता पुरावा पण दाखवतो. आत्ताच जस्ट थोड्या वेळाआधी एका जिल्ह्याचा निकाल आलेला आहे. डीव्हीची लिस्ट आलेली आहे. त्या लिस्टमध्ये हंगामी फवारणी कर्मचारी जवळपास आधीची लिस्ट जर बघितली ती तुम्हाला PDF दाखवतो. त्या PDFमध्ये जवळपास 25 ते 30 मुलांना आधी कमी मार्क्स असून पण त्यांना मेरिटमध्ये म्हणजे डीव्हीसाठी बोलवण्यात आलेलं आहे आणि ते वरती आहेत तुमच्या मेरिटवाले विद्यार्थ्यांपेक्षा ते समोर आहेत. कारण त्यांच्याकडे सर्टिफिकेट आहे आणि त्यांना कमी मार्क्स आहेत. फक्त 90 पासिंग मार्क्स लागतात. 90 मार्क्स जरी असले तरी त्यांना जॉब लागून जाईल आणि आता तुम्ही जे मेरिटवरती आहेत विद्यार्थी त्यांचं तर प्रचंड नुकसान होईल. तर आता याच्यावरती काय उपाय करता येतो आता ते तुम्हाला ठरवायचं आहे. तुम्ही आता एक सर्व विद्यार्थी मिळून एक संघटना बनवा आपली किंवा सगळ्यांनी कॉन्टॅक्टमध्ये या, एक तुमचा ग्रुप बनवा किंवा कोणत्या पण माध्यमातून जिल्हा परिषदेला निवेदन द्या किंवा तुम्ही आता ज्या मोठ्या नेत्यांना भेटता येईल ते व्हिजिट करा. नाहीतर मग असंच जर राहिलं तर ते विद्यार्थी एकदा तुमची जर DV कंप्लीट झाली आणि जर त्यांना नियुक्त्या मिळाल्या तर मग तुम्ही काही करू शकणार नाही. तर हा एक पॉईंट लक्षात ठेवा. म्हणून मी तुम्हाला थंबनेलमध्ये संपूर्ण मेन्शन केलं की ही जी भरती आता हंगामी फवारणी कर्मचाऱ्यांनाच प्रत्येक जिल्ह्यामध्ये घेण्यात येणार आहे. ज्या जिल्ह्यात आता बरेचसे जिल्हे 4 ते 5 जिल्ह्याचं मी आधीच बोललो. त्याच्यात आता हा एक नवीन जिल्ह्याचं इथं उदाहरण बघा, हे जालन्याचं आहे. याच्यामध्ये मी तुम्हाला आता PDF पण दाखवेल. या PDFमध्ये तुम्हाला हंगामी फवारणी कर्मचाऱ्यांना DVसाठी बोलवलेलं आहे. ते पण क्लिअर होऊन जाईल. तर आता चला आपण ते PDFवरती मी घेऊन चालतो तुम्हाला. आपल्या टेलिग्राम चॅनलवरती ती PDF टाकलेली आहे. चला आता मी तुम्हाला तिथे घेऊन चालतो. पण तिथे जाण्यापूर्वी बघा मित्रांनो, आता गणेश उत्सव निमित्त खास ऑफर आहे. एक ट्रिक स्टार अकॅडमी या नावाने ॲप आहे. या जर ॲपवरती गेले तुम्ही तर आता सध्या ऑफर चालू आहे. याच्यामध्ये गावठी ट्रिक्सच्या माध्यमातून तुम्ही फक्त 29 रुपयामध्ये तुम्ही इथे या कोर्सचा लाभ घेऊ शकता. या कोर्समध्ये तुम्हाला मिळतील बघा भारताचा भूगोल, या संदर्भात ट्रिक्स, महाराष्ट्राचा भूगोल, जगाचा भूगोल, पॉलिटिक्स रिलेटेड आणि इकॉनॉमी आणि बरेचसे तुम्हाला स्टडी मटेरियल आहे हे फक्त 29 रुपयामध्ये मिळेल. याची बाकीचे जे काही डिटेल्स आहेत ते आपण आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती टाकलेली आहे. सध्या ऑफर चालू आहे. या ऑफरचा तुम्ही लाभ घेऊ शकता. आणि जर तुम्हाला आणखी इन्फॉर्मेशन पाहिजे असेल आपल्या टेलिग्राम ग्रुपवर संपूर्ण इन्फॉर्मेशन आहे. हे ॲप तुम्ही आपल्या गुगल प्ले स्टोअरवरून हे ॲप डाउनलोड करू शकता. फक्त 29 रुपयामध्ये आता सध्या ऑफर चालू आहे. तर याचा अवश्य लाभ घ्या. आता चला आपण पॉईंटवरती येऊ. आता ही जी जालन्याची लिस्ट आहे, लिस्ट दाखवतो मी तुम्हाला, ज्याच्यावरून तुम्हाला क्लिअरली आयडिया येऊन जाईल की बघा इथे कसं फवारणी कर्मचाऱ्यांना संधी देण्यात आली. एक जरी फवारणी कर्मचारी घेण्यात येत असेल मित्रांनो तर त्याच्यामुळे एक जरी जागा जात असेल तर अशा भरतीवरती मग काय म्हणू शकतो आपण, ही भरती नियमानुसार होत नाही असं म्हणता येईल. त्याच्यासाठी आपल्याला काय पाहिजे, एकही विद्यार्थी जर मेरिटनुसार डावलला गेला नाही पाहिजे. याच्यासाठी आता तुम्हाला प्रयत्न करायचे आहे. तर ही बघा जिल्हा परिषद जालन्याची ही लिस्ट आहे. याच्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची लिस्ट देण्यात आलेली आहे 18/9/2024.
10 वाजता तुम्हाला उपस्थित राहायचं. आणि आता इथे बघा ही लिस्ट सुरू होते. आता इथे मेरिट जेव्हा चालू होते 138, 132 आणि मग इथे बघा 112, 114, 106 मार्कवाल्यांना पण इथे DVसाठी बोलवलं आहे. आणि त्याच्यानंतर जर 25 पर्यंत गेले तुम्ही, आता इथे बघा 92 मार्क्स, हे सगळे जे 92 वाले आहेत EWS, VGA, ओपनमध्ये काही कॅन्डिडेट्स आहेत 96. तर हे संपूर्ण जे आहेत मित्रांनो, हे सर्व हंगामी फवारणी कर्मचारी ज्यांचे जे सर्टिफिकेट आहे हे सर्टिफिकेटवाले कॅन्डिडेट्स आहेत. त्याच्यामुळे जे विद्यार्थी मेरिटमध्ये असतील, ज्यांना जास्त मार्क्स असतील आणि त्यांच्यासमोर जर यांना जर कमी मार्क्स असून पण घेण्यात येत असेल, तर मग अशा भरतीमध्ये तुम्हाला जास्त मार्क्स असून पण काही अर्थ राहणार नाही. कारण आपल्याला माहीत आहे की 50% भरती आरोग्यसेवकची जेव्हा फॉर्म भरण्यात आलेला होता, तिथे हा फक्त प्राधान्य हा शब्द वापरण्यात आलेला होता. आणि या प्राधान्य या शब्दाचा अर्थ जिल्हा परिषद कोणत्या प्रकारे काढत आहे, आता एकच असा अर्थ निघतो की प्राधान्य हा शब्द तेव्हाच यूज केला जातो जेव्हा 2 कॅन्डिडेटला सेम मार्क्स असतील. आता एक फॉर एक्झाम्पल सर्टिफिकेटवाला कॅन्डिडेट आहे आणि एक तुम्ही जनरल कॅन्डिडेट आहेत मेरिटनुसार, आणि यांना जर सेम मार्क्स असतील, फॉर एक्झाम्पल 158 मार्क्स असतील, अशा कंडिशनमध्ये जर एका विद्यार्थ्याकडे सर्टिफिकेट असेल तर त्यांना आधी घ्यायला पाहिजे, हा प्राधान्याचा अर्थ होतो. पण इथे सरसकट जर हंगामी फवारणी कर्मचारी यांच्यासाठी जर सिलेक्शन होत असेल, तर मग तुम्ही आता ही भरती असं विसरूनच जा की मेरिटनुसार होणार म्हणून. त्याच्यानंतर जर आता परत खाली आलो आपण, तर इथे मग 26व्या नंबरवर 136 मार्क्सवाला दिसतोय स्पोर्टमॅनमध्ये. तर असं जर तुम्ही खाली गेले तर ही संपूर्ण लिस्ट दिसेल. आता एकदा तुम्ही चेक करा की याच्यामध्ये जागा किती होत्या, आणि लिस्ट जर बघितली तर आपल्याला 20-25 इथून जर नंबर बघितले तुम्ही, तर बघा इथे 96 इतके कमी मार्क्सवाले हे जे कॅन्डिडेट्स आहेत, तर हे ऑब्व्हियसली यांच्यासमोर कोणताच रिमार्क नाही, एक्स सर्व्हिसमॅन किंवा स्पोर्टमॅन असं कुठलाच कोटा नाही यांचा. तर हे संपूर्ण कॅन्डिडेट 100% सर्टिफिकेटवाले आहेत. तर हेच मला सांगायचं होतं या संदर्भात. आता तुम्हाला काय करता येईल बघा आता, कारण हा एकच जिल्हा नाही, याच्या आधी पण आपल्याला माहीत आहे 2-3 जिल्ह्यामध्ये हे सेम झालेलं आहे. इवन यवतमाळ की जळगाव याच्यामध्ये पण या प्रकारे सर्टिफिकेट कॅन्डिडेट्सला एक ॲडिशनल लिस्ट पण टाकण्यात आली होती. त्याच्यावरती आपण वेळोवेळी व्हिडिओज बनवलेले आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला पण काय करायचं आहे, आता कमेंटच्या माध्यमातून तुम्ही पण इथे व्यक्त होऊ शकता. तुम्हाला काय वाटते, ही भरती अशा प्रकारे जर होत आहे तर मग याच्यावरती तुम्हाला काय उपाय, बघा आणखी इथे लिस्ट आहेत, आपण खाली गेलेलो नाही. तर बघा काही विद्यार्थ्यांची 20 तारखेला पण आहे. तर तिथे बघा इथे 148 वाल्यांना बोलवण्यात आलेलं आहे. या प्रकारे ही संपूर्ण लिस्ट तुम्ही एकदा चेक करू शकता. तर बरीच लांब लिस्ट आहे मित्रांनो, पण या लिस्टमध्ये जर तुम्ही सुरुवातीला बघितलं तर इथे 1 ते 25च्या पण समोर गेलं ना, तर तुम्हाला हे कमी मार्क्सवाले कॅन्डिडेट जे दिसत आहेत ते सर्टिफिकेटवाल्यांना पण इथे बोलवण्यात आलेलं आहे. आणि जर यांचे सर्टिफिकेट इथे एक पॉईंट पण नमूद केलेला आहे, तो पॉईंट आता वाचून घेऊ आपण शॉर्टमध्ये. तर बघा इथे तो दिलेला आहे पॉईंट की यांची जी आहे पे स्लिप वगैरे असतं ती संपूर्ण चेक होणार आहे. ते पण दाखवतो मी तुम्हाला. इथे बघा, तर बघा ही जर टीप वाचली तुम्ही तर याच्यात लिहिलेलं आहे वरील जे उमेदवार आहेत 1 ते 25 वरील उमेदवार हेच इथे जिल्हा परिषदेने मेन्शन केले आहे. तर हे कॅन्डिडेट आहेत सर्टिफिकेटवाले म्हणून यांच्यासमोर बोललेलं आहे की सर्व मूळ कागदपत्रासह हंगामी फवारणी कर्मचारीसाठी असलेले प्रमाणपत्र त्यांना सबमिट करायचं आहे. मूळ वेतन परत, त्याच्यानंतर वेतन मिळाल्याच्या पुराव्यासह उपस्थित राहावे. तर उर्वरित उमेदवारांनी जाहिरातीत नमूद केलेले कागदपत्र घेऊन उपस्थित राहायचं आहे. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की इथे 1 ते 25 पर्यंत जे कॅन्डिडेट आहेत ते या लिस्टमधले 100% हे सर्टिफिकेटवाले आहेत. आणि इथे त्यांच्यासाठीच हा शेरा वापरण्यात आलेला आहे की यांना संपूर्ण डॉक्युमेंटसहित उपस्थित व्हायचं. आता 25 पैकी जर 10 जरी कॅन्डिडेट असतील याच्यामध्ये, तर त्या 10 कॅन्डिडेटला घेण्यात येईल आणि मग मेरिटवाले कॅन्डिडेटला डावलण्यात येईल. हा माझा इथे सांगण्याचा उद्देश होता. तर ही संपूर्ण माहिती होती मित्रांनो. याच्यामध्ये तुम्हाला जर काही डाऊट किंवा आणखी काही तुमच्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये येऊन कमेंट करा. तर कमेंट करण्याआधी तुम्हाला काय करायचं आहे, आपला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, त्याच्यानंतर कमेंट करा. थँक्यू व्हेरी मच.